वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये महापौर रितू तावडेंसमोरच एक वृद्ध मॅनहोलमध्ये पडलाय। रितू तावडेंच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सायन परिसरात ही घटना घडली। पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल उघडा ठेवण्यात आला होता आणि त्याच वेळी एक वृद्ध व्यक्ती या मॅनहोलमध्ये पडला। अतिशय धक्कादायक आणि तितकीच पाय कसा गेला आणि पण तो गेला ना पाय खाली। मी नाही ऑपरेट करणार या गोष्टी अजिबात। पण अधिकची माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय नेमकं घडलंय, काय अधिकची माहिती आहे? मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या मुंबईचा पाहणी दौरा करत आहेत। रात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये पडल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। पहिल्यांदा तर त्या हिंदमाता परिसरात गेल्या आणि तिथून त्यांनी एक प्रतिक्रिया जी माध्यमांनी दिली त्यानुसार जे उघडे मॅनहोल आहेत तिथे जर मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी तैनात नसेल तर तिथल्या ज्युनियर इंजिनियर ज्या विभागाचे आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता। मात्र तिथून ते पुढच्या भागामध्ये म्हणजे सायन किंग सर्कल भागामध्ये गेले आणि पाहणी दौऱ्यादरम्यानच त्यांच्या समोरच उघड्या मॅनहोलमध्ये एक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून जात असताना पडलेला आहे। त्यावेळी वेळीच प्रसंगवदन दाखवून आजूबाजूच्या लोकांनी त्यांना आधार दिला आणि त्यांना बाहेर काढण्यात आला। मात्र मुंबईच्या महापौरांसमोर उघड्या मॅनहोलमध्ये एक ज्येष्ठ नागरिक पडतो ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जाते। खरं तर उघड्या मॅनहोलचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे आणि या मॅनहोलमध्ये अशा पद्धतीने पावसाळ्यात अगदी 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 नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच यावर उपाययोजना करण्यासाठी रितू तावडे या ठिकाणी संतापलेल्या दिसत आहेत। मुंबईमध्ये महापौर रितू तावडेंसमोरच ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली आणि त्यानंतर रितू तावडेंनी या अधिकाऱ्यांना झापलंय।